कधी झोप काढून जॉईन आलो ना. My first question, how this problem is different from the previous? So here you see uniformly varying load, and here you also see the inclined load. फरक काय पडेल? युनिफॉर्मली व्हेरिंग लोडचा फॉर्म्युला बरोबर ना, 0.5 इंटू इंटेन्सिटी इंटू स्पॅन, त्याचा डिस्टन्स, हा फरक पडेल. आणि अजून काय फरक पडेल? इन केस ऑफ इन्क्लाइंड लाईन, इन्क्लाइंड फोर्स, you have to resolve it. Is it clear? Yes, sir. Hello. Yes, sir. तर हा इन्क्लाइंड फोर्स आपल्याला रिझॉल्व्ह करायला लागेल. त्याचा हा जर कंपोनंट टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट होत असेल तर RAX या केस मध्ये 0 नसेल. कॅन यू गेस इट? लक्षात येते काय बोलतोय? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. RAX या केस मध्ये 0 नसेल. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Sir. ठीक आहे, ओके. Maybe you are drawing the question figure. So तुमचा रिस्पॉन्स आल्याशिवाय मला पण पुढे जाता येत नाही. That is my difficulty. प्रॉब्लेम फिगर ड्रॉ करून झाल्यावर सांगा. फर्स्ट आय विल नीड डिस्कशन व्हाइल ड्रॉइंग द फ्री बॉडी डायग्राम. एकदा फ्री बॉडी डायग्राम काढल्यानंतर मग तुम्ही इंडिपेंडेंटली कॅल्क्युलेशन सुरू करा. आर यू लिसनिंग? Yes, sir. प्रॉब्लेम फिगर ड्रॉ करा आणि थांबा. फ्री बॉडी डायग्रामचं डिस्कशन सर्वांनी मिळून करूया. Okay, sir. Have you drawn the problem figure? Yes, sir. Okay. Step number 1. वाचा बरं, सकाळी काय सांगितलं होतं? प्रेडिक्ट द नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टिव्ह फोर्सेस, असं काय तर म्हणलं होतं. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. Yes, sir. हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मला तुमचा आवाज ऐकू येत नाही. प्रॉब्लेम झाला. ओके. So tell me, how many reactive forces will be there? तर मी तुम्हाला पूर्वीच हे रहस्य सांगितलंय. 3 रिएक्टिव्ह फोर्सेस येतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. ओके. Yes. At point A, you can expect 2 reactive forces. बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. It is hinged support. At point B, you can expect only One. 1. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप सांगा. Active forces. ऍक्टिव्ह फोर्सेस कन्सिडर करा. ठीक आहे. युनिफॉर्मली व्हेरिंग लोड आहे, तो कन्वर्ट करावा लागेल. ठीक आहे. आणि इन्क्लाइंड फोर्स काय करावा लागेल? Resolve. रिझॉल्व्ह करावा लागेल. स्टेप नंबर 3 सांगा. Free body diagram. फ्री बॉडी डायग्राम. ओके. तर फ्री बॉडी डायग्राम झाल्यानंतर मी तुम्हाला सोडवायची परवानगी देऊ शकतो. ओके. टिल देन यू हॅव टू कीप ऑन आन्सरिंग. बापरे, नको आहे. पॉइंट ए, पॉइंट बी, चला सांगा कुठून सुरुवात करू द्या. यू हॅव टू टेल मी द फोर्स. शॅल वी स्टार्ट फ्रॉम ए? Yes, sir. Yes, सांगा. sir. Yes,
ए ला काय काय दाखवावं लागेल? Vertical force and Vertical and horizontal. horizontal. Horizontal force. Vertical reaction upward, okay. Horizontal reaction force. यांची नावं सांगा. RAX and RAY. RAY. RAX, RAY. RAY. ठीक आहे. नेक्स्ट लेफ्ट टू राइट मूव होऊया आपण. नेक्स्ट फोर्स विच आय हॅव टू शो. Equivalent point load. इक्विव्हॅलंट पॉइंट लोड, ओके. मॅग्नेट्यूड किती असेल त्याचा? 30. 30 Newton. 1/2 into intensity into span. Fan. 1/2 into 20 into 30. बरोबर. त्याचं उत्तर किती येतं? 60 into 0.5 30. बरोबर. ठीक आहे. म्हणजे या UVL चा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड समजते? त्याचं डिस्टन्स किती असेल? 1.5 meter. त्याचं डिस्टन्स किती असेल? 2 meter from A. करेक्ट. तर हे असतं 1/3 फ्रॉम द मॅक्सिमम इंटेन्सिटी. इथं मॅक्सिमम इंटेन्सिटी ना, इथून 1 मीटर समजतंय का? Yes, sir. किंवा ए पासून म्हटलं तर 2 मीटर. इज इट क्लिअर? शाल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. काय डाऊट असेल तर विचारा. दिस डिस्टन्स वुड बी 2 मीटर. आणि पॉइंट लोडचं मॅग्नेट्यूड किती झालं सांगा? 1/2 into 20 into 3. 30. 30 kilonewton. 30 kilonewton. Shall we continue? Yes, sir. चला नेक्स्ट फोर्स. नेक्स्ट फोर्स 30 30 kilonewton. kilonewton. 30 kilonewton डाउनवर्ड. ठीक आहे. त्याचं डिस्टन्स 4.5. 4.5 मीटर. ओके. मॅग्नेट्यूड 30 kilonewton. नेक्स्ट Inclined force. इन्क्लाइंड फोर्स ऑफ 50. हा तुम्हाला रिझॉल्व्ह करायचा आहे. हॉरिझॉन्टल कंपोनंट कुठे असेल? Left side. टुवर्ड्स लेफ्ट. वर्टिकल कंपोनंट डाउनवर्ड. Vertical component of 50 kilonewton. This is horizontal component of 50 kilonewton. Magnitude सांगा. हा अँगल तुम्हाला 30 दिलाय. 50 side 30. 50 Horizontal cos component 50 cos 30. 30. 50 into Cos 30. एक मिनिट. 50 into Cos 30. Cos 30. vertical component 50 sin 30. 50 into sin 30. sin 30. मला RAX ची व्हॅल्यू कोण सांगेल इमिडिएटली? 0. RAX ची इमिडिएट व्हॅल्यू कोण सांगेल मला? Minus 50 cos 30. By तर इथं लगेचच एक गोष्ट कळलं पाहिजे. RAX बरोबर आहे का? आणि 50 cos 30 हे इक्वल अँड अपोजिट असले पाहिजेत. इज इट क्लिअर? yes. तरच हे फ्री बॉडी डायग्राम काढण्याचा अर्थ आहे. एक ठराविक काय म्हणतात असं साचेबद्ध पद्धतीने जाऊ नका. डायग्राम काढतानाच तुम्हाला कळलं पाहिजे कुठला फोर्स
कुणाला बॅलन्स करतोय, लक्षात येते ना. लास्ट फोर्सेस आरबी झाडून काढा एक्झाम करून. म्यूट करा. राहू दे, मी इथे बसणार. रोल नंबर 6 तुम्ही आणि इकडे रोल नाचा, मी नंबर तिकडे बस. 5. सॉरी, C51 मयुरी सोमदळे. C51 मयुरी सोमदळे. Can you speak with me? Hello. ठीक आहे. नाउ लेट अस टॉक अबाउट द डिस्टन्सेस. तर सगळी झाली. 50 sin 30 किंवा आरबी यांचं डिस्टन्स किती आहे? 6 मीटर, बरोबर ना. Yes, sir. लेट अस टॉक अबाउट द मोमेंट्स नाउ. And to remember one thing, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला भेदभाव करायचं कारण नाही. ठीक आहे. ज्याच्यामुळे डिस्ट्रीब्यूट त्याला समज आपल्याला दिला पाहिजे. डू यू एग्री? येस सर. Yes, sir. कारण ठीक आहे, तुमचे प्रॉब्लेम असू शकतात, वैयक्तिक असू शकतात, घरातले असू शकतात. त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे ऍबसेंट राहणं. काय तुम्ही ऍबसेंट राहिल्या म्हणून तुम्हाला कोण काय फाशी देत नाही, बरोबर आहे की नाही. पण लेक्चर मध्ये येऊन दुसऱ्यांना डिस्टर्ब करायचा अधिकार तुम्हाला नाहीये. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. चला, लेट अस टॉक अबाउट द मोमेंट. मोमेंट कुठे घ्यावं लागेल? ए ला घ्यायचं का बी ला घ्यायचं? बी. P. बी, करेक्ट. काय ए ला घ्यायचं? कुठे काय काय फरक पडत नाही. आर ए एक्स समेशन एपेक्स ने सुरुवात करा. जर ए भोवती घेतला असं आपण गृहीत धरूया, इथं 2 अननोन फोर्सेस आहेत. 30 किलो न्यूटनचं मोमेंट अबाउट ए कसं येईल? Clockwise. पॉझिटिव्ह. 30 किलो न्यूटनचं मोमेंट अबाउट ए पॉझिटिव्ह, बरोबर ना. Yes. येस सर. देन 50 sin 30 चं मोमेंट Positive. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि आरबी चं मोमेंट Negative. निगेटिव्ह. करताय सॉल्व? Yes, sir. स्टार्ट. Yes, sir. ज्या स्टुडंटना आपण कधी बघितलं सुद्धा नाही त्यांच्यावर नाराज व्हायची माझी इच्छा नाही, म्हणून मी एवढं डिटेल्ड तुम्हाला बोललो. दिस वॉज द फर्स्ट अँड लास्ट टाइम वी आर टॉकिंग अबाउट दिस पॉइंट. Write down, draw फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम काढताना एक लक्षात ठेवा, हे जे मी मुवमेंट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दाखवतो हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. डिस्टन्सेस इवन. फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय असतील? फक्त फोर्सेस असेल आणि बीम असेल. इज इट क्लिअर? Yes, sir. आता जेवढं दिसतंय तेवढं असलं पाहिजे फ्री बॉडी डायग्राम मध्ये. ठीक आहे. राईट डाऊन.
consider the conditions of equilibrium. Shall we start with summation fx equal to 0? Yes, sir. Yes, sir. How many horizontal forces are there? 2. RAX moving towards right and 50 cos 30 moving towards left. So consider these forces. RAX will be positive minus 50 cos 30 is moving towards left. Is equal to 0. Here we get the value of RAX 15 to cos 30.86 म्हणजे 43 वगैरे काय तरी 43.30 kilonewton. 43.30 ना. Yes, sir. So by using the first condition of equilibrium, we get the first answer. ठीक है. Now logically you can use maybe summation fy equal to 0. Summation fy जर वापरायचं असेल तुम्हाला तर ray हा अननोन आहे आणि rb हा पण अननोन आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही समेशन fy ही कंडिशन वापरली तर दोन अननोन असतील. त्यामुळे बेटर वे काय करावं लागेल? Summation m equal to 0. कोणती कंडिशन वापरायची? Summation m equal to 0. Summation m equal to 0. About which point? Point A. Point A. A. कारण इथं दोन रिएक्टिव्ह फोर्सेस आहेत किंवा दोन अननोन आहेत, त्यापैकी एक मिळाला आपल्याला जस्ट. Summation m a is equal to 0. सांगा मोमेंट्स RAX into 0. 0 plus RAY into 0. Both these forces are passing through point A. Next 30 kilonewton हा आहे इक्विव्हॅलंट पॉइंट लोड. त्याचं डिस्टन्स आहे 2 मीटर आणि मोमेंट कसा असेल? क्लॉकवाईज. काय लिहिणार? प्लस 30 into 2. 30 into 2. नेक्स्ट आता हा फोर्स कन्सिडर करा, पॉइंट लोड. ठीक आहे. वन्स अगेन इट्स मोमेंट अबाउट ए विल बी पॉझिटिव्ह आणि डिस्टन्स किती असेल? 4.5 ना. 4.5 प्लस 30 into 4.5. थर्टी इंटू 4.5. ठीक आहे. देन तर बी ह्या पॉइंटला 3 फोर्सेस आहेत, त्यापैकी एक फोर्स हा कसा आहे? पासिंग थ्रू पॉइंट ए. इज इट करेक्ट? Yes. हा फोर्स जर असा एक्सटेंड केला तर ए मधून पास होईल. तर त्याचं मोमेंट पहिल्यांदा 0 लिहूया. 0. प्लस 50 cos 30. इथे तुम्ही डायरेक्टली 0 पण लिहू शकता ब्रॅकेट मध्ये, पण 50 cos 30 into 0 लिहिण्याचा फायदा काय होतो की कोणत्या फोर्सचं मोमेंट आपण 0 घेतो हे
एक्सप्लेन करता येतं आणि तो कॉन्सेप्ट कंटिन्युअसली रिवाइज होतो आपला. ठीक आहे. नाव मोमेंट ऑफ 50 sin 30. Positive. Plus 50 sin 30. या फोर्स मोमेंट पॉझिटिव्ह, डाउनवर्ड फोर्स मोमेंट पॉझिटिव्ह, समजलं ना. Yes. प्लस 50 sin 30 इंटू डिस्टन्स किती होईल 6 ना. Yes. आणि Yes, आरबी sir. जो आहे आरबी Negative. अँटी क्लॉकवाइज रोटेट होईल. त्यामुळे मोमेंटचं साइन निगेटिव्ह मायनस आरबी इंटू 6. 6. इधर समेशन ऑफ मोमेंट इक्वल टू काय असणार आहे 0. याच्यामध्ये एकच अननोन आहे, कुठला. RB. आरबी डायरेक्टली व्हॅल्यू सांगताय 57.5. 57.5. 57 ना. Yes, sir. 57.5 2 न्यूटन. This is the second answer. Third condition remaining we have to use is summation Fy equal to 0. बघा सर्व वर्टिकल फोर्सेस आपण लिहूया आर ए वाय अपवर्ड, therefore पॉझिटिव्ह. हा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड मायनस 30, बरोबर ना. देन दिस पॉइंट लोड 30 चे 2 आहेत, त्यापैकी हा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड आहे आणि हा जो आहे हा गिवन पॉइंट लोड आहे. मायनस 30 वन्स अगेन मायनस 50 sin 30. 50 sin 30 म्हणजेच 25 होते. 50 sin 30 प्लस आरबी, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 57.5. नेक्स्ट स्टेपला ती सबस्टिट्यूट करा, simplify and you will get the value of RAY. 60 minus 25, 85. 85 plus 43. 7.5. 47.7 येईल का. 46.7. नाही 27.5. minus 30 minus 30 60 minus 25 minus 85 झालं. minus 85 plus चेक करायचं. minus 85 plus 43 41.7 वगैरे येईल. जस्ट चेक इट. नाही आरबी आहे ना, सॉरी 85 आणि हे 57 वजा करणार ना मी, आर वजा करतो. ठीक आहे, बरोबर आहे. 27.5 kilonewton. So this is the third answer. And finally give summary. Solution लिहा, तिन्ही फोर्सेसचे व्हॅल्यू लिहा. RAX equal to दूसरा RAY, तिसरं काय RB. RAX आणि RAY हे दोन कॉम्पोनंट आहेत. याचा अर्थ काय, इफेक्टिव्ह फोर्स आहे ऍट ए हा कसा असणार आहे, inclined. Is it understood?
Yes or no? Yes, sir. Yes. Okay, take a snapshot. We'll continue. Slide change झाली का? No, sir. हम्म? No, sir. No, नाही, sir. ठीक आहे. बघा दुसरा प्रॉब्लेम दिसतो ना आता? Yes, sir. Okay, Sir. you can solve this. Yes, sir. I will not disturb you. I'll give you 10-15 minutes. 10 minutes at least. हा 60 म्हणजे 60 degrees आहे बरं का. 6 kilonewton inclined at 60 degrees. I think now I should not explain. तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो सगळं. डायरेक्ट पेपर डायग्राम काढतो ना? Yes. Yes, sir. आता मला पण कंटाळा आला सांगून सांगून. बघा एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मी एक्सप्लेन पण करू शकतो. अदरवाइज इट विल बी फॉर युअर कन्फर्मेशन.
I have drawn the free body diagram like this. Yes, sir. Yes, sir. एका मिनिटात फक्त डिस्कशन करायचं प्री बॉडी डायग्रामच्या. I will ask you the questions. You have to answer. Are you ready? Okay, sir. Support at point A is which type of support? Hinged. Hinged support. Therefore, two reactions are AX horizontal, RAY vertical. Then UDL intensity 2 kilonewton per meter, span 2 meter. दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? 4 kilonewton. 4 kilonewton. It will act at a distance of 1 meter. 1 meter from A. बरोबर आहे. मग इथून तिथपर्यंत टोटल डिस्टन्स किती आहे? 3. बरोबर आहे का? त्यातून हे जर 1 मीटर सबट्रॅक्ट झालं तर हे किती राहिलं? 2. इज इट क्लिअर? Yes, sir. Next, force of 6 kilonewton is inclined, makes 60 degrees with the horizontal. So its horizontal component is 6 cos 30. दिसतोय का? Yes, sir. And vertical component 6 sin 30 downward. Then convert uniformly varying load intensity 5 kilonewton per meter, span 3 meter. But as it is uniformly varying load 0.5 into intensity किती आहे? 5 into span is 3 meter. So it will become 7.5 kilonewton. Uniformly varying load. मग हा किती झाला? 7.5 kilonewton. समजतंय का? आणि तो किती डिस्टन्स वरती ऍक्ट होणार आहे? 1/3 फ्रॉम द मॅक्सिमम इंटेन्सिटी. 3 मीटर पैकी 1/3 म्हणजे किती झालं? 1 मीटर. बी पासून 1 मीटर. इज इट क्लिअर? Yes, sir.
use the first condition of equilibrium. Summation fx equal to 0. Rax is positive. And second horizontal force is 6 into cos 60. cos of 60. मला वाटतं जास्त काय सांगायची गरज नाही आता. समजतं ना सर्वांना? दोनच हॉरिझॉन्टल फोर्स आहेत. Rax towards right, 6 into cos of 60 towards left. हे दोघं समेशन एफएक्स मध्ये कन्सिडर होतील. इज इक्वल टू 0. Rax इज इक्वल टू cos 60 म्हणजे sin 30. sin 30 म्हणजे 1/2. 3 किलो न्यूटन ना. 3 kilonewton. This is the first answer. Second, summation M gets a moment about A. Yes sir. बघा आता A ह्या ठिकाणी आपण हिंजड सपोर्ट दाखवतोय. हा योगायोग आहे. समजतंय ना? हा जर हिंजड सपोर्ट B ला असेल तर मोमेंट तुम्हाला कुठे घ्यायला लागेल? B ला. इज इट क्लिअर? Yes sir. Yes sir. जिथं जास्तीत जास्त अननोन फोर्सेस आहेत तिथं मोमेंट घ्यावं लागेल. समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. चला डायरेक्ट कुठलंही डिस्कशन न करता डायरेक्ट मोमेंट सांगा मला आता. पहिला ब्रॅकेट Rax into 0 plus Ray into 0 2 0 Ray into 0. गुड. उत्तर सांगणाऱ्याची संख्या जास्त पाहिजे बाळांनो. प्लीज अनम्यूट. Ray into 0. पुढं plus 4 into 4 into 1 4 into 2. व्हेरी गुड. 4 into 1 1. व्हेरी गुड. इथं किती पण आवाज येऊ द्या बाळांनो. उत्तर सांगताना माझे कान फुटले तरी चालतील. मोठ्याने उत्तर द्या. चला 4 into 1 plus 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 6 6 into sin 60 6 into sin 60. Okay. into 3 into 3. yes 1 plus 2 Plus. करायचंय ना. याचं डिस्टन्स काढताय. yes नेक्स्ट 7.5 6 plus into 6 7.5 into 6. व्हेरी गुड. पुढं minus minus नाही 7.5 into 6 6 no sir 6 6 sir 6 येणार ना सर. just 1 minute. Let me explain. युनिफॉर्मली वेअरिंग लोड जो आहे त्याचा संपूर्ण स्पॅन किती आहे? 3 मीटर आहे. 3 बरोबर आहे. जो तुम्ही 2 मीटर आणि 1 मीटर मध्ये स्प्लिट करू शकता. ठीक आहे. म्हणजेच हा युनिफॉर्मली वेअरिंग लोड जर तुम्ही इथं कन्सिडर केला 2 plus 1 plus 1 plus 2 6 बरोबर आहे. yes sir yes sir 6 लक्षात आलं ना? 2 Yes, plus 1 3 plus 1 4 plus 2 6 होतं ते. करेक्ट. 2 गडबड झाली. इथलं मधलं 1 घ्यायचं राहिलं होतं. 6 is right. 7.5 into 6. नेक्स्ट minus RB into 7 RB into 7 minus RB into 7. plus 6 cos 60 into 0 अरे एक राहिलंच. सिक्स cos 60 into 0
6 cos 60 हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे. हे समेशन एम झालं लेफ्ट हँड साइडला, ते इक्वेट करतो राईट हँड साइडशी. बऱ्याच वेळेला काय होतं बघा, हे एवढे ब्रॅकेट होतात आणि एवढा आपण विचार करतो की राईट हँड साइडला 0 लिहायचं विसरून जातो. तसं होऊ देऊ नका. ओनली अननोन once again. RB RB, simplify and tell me the answer for RB. 7.08. 9.22. 9.22. 9.22. थांबा, मतदान घ्यायचंय. 7.08, 9.22. 9.22. 9.22. 9.20. तर बहुमतानं उत्तर किती आलेलं आहे? 9.22. 9.22. काही लोकांना प्रश्न पडत असेल, सर तुम्ही का कॅल्क्युलेशन करत नाही? बरोबर, याचं उत्तर एकच आहे, आम्ही आळशी आहोत म्हणून आम्ही शिक्षक झालो. तुम्हाला शिक्षक व्हायचं नाही. सो प्लीज बी ऍक्टिव्ह. एक लक्षात घ्या, आय टोल्ड यू ऍट द बिगिनिंग ओनली, गमतीचा भाग सोडून द्या. कॅल्क्युलेशन हा पार्ट जो आहे हा इंडिपेंडेंटली इम्प्रूव्ह करता येतो. इज इट करेक्ट? Yes, त्याच्यामध्ये sir. करेक्शन करतात. लेक्चर मध्ये ज्या गोष्टी होणं अपेक्षित आहे, डिस्कशन मॅक्सिमम, ते आपण करतोय. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड आवर मेथड ऑफ लर्निंग. आय होप वी आर मुव्हिंग इन द राईट डायरेक्शन. नाहीतर मी कॅल्क्युलेशन तुमच्यावर करत बसत अर्धा तास, बरोबर आहे नाही? बोलायचं काहीच नाही. लेक्चर संपली संध्याकाळी शंकांचा पाऊस व्हॉट्सअप वरती, असं व्हायला नको. डू यू अग्री ऑर नॉट? Yes, sir. कोणाला तरी एकाला विचारलं होतं, तुला जर 10 तास दिले युद्ध जिंकायसाठी तर काय करशील? त्यांना उत्तर दिलं की मी 8 तास तलवारीत धार अशी लावेन की 2 तासात युद्ध जिंकलं पाहिजे. अंडरस्टूड ऑर नॉट? तर ते तलवारीत धार लावणं म्हणजे काय आहे? कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही जर बिनधाराची तलवार 10 तास जर फिरवत तर आउटपुट मिळणार नाही. आर यू गेटिंग? Yes, sir. त्यामुळे अंडरस्टँडिंग वरती फोकस द्या. कॅल्क्युलेशन वगैरे ह्या गोष्टी करेक्शन होऊ शकतात, गडबडीत इकडे तिकडे होऊ शकतं, त्याचं काय जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त अंडरस्टँडिंग मध्ये मिस्टेक व्हायला नको. सांगा, समेशन एफ वाय इक्वल टू 0 काय काय घेणार? आर ए वाय RAY Minus 4. -4 Minus 6. -6 Sin sin 60 minus -7.5 करेक्ट. plus RB. 9. प्लस आरबी 22. डायरेक्ट सबस्टिट्यूट करूया. आरबी किती आलाय? 9.22. 0.20. Yes, sir. 9.22 is RB is equal to 0. याच्यामध्ये अननोन आहे RAY. किती येतो? 7.47 7.47. 7.47 किलो न्यूटन मध्ये सगळं. So this is the third answer. Okay, so I think at the moment you are comfortable with these problems. These are supposed to be the most difficult problems at this stage. या स्टेजला सर्वात अवघड काय होऊ शकतं तर हे होऊ शकतं. And happy to see that you are comfortable with these things. Okay, let me take the attendance now. And I must tell you, all the credit goes to your concentration, your understanding. ठीक आहे, कारण लक्षात ठेवा, शिकवणं हे जरी शिक्षकाच्या हातात असेल तरी ऑनलाईन मोड मध्ये शिकणं हे तुमच्याच हातात आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींसाठी क्रेडिट आहे तुमचं. यू कॅन फोकस इन द ऑनलाईन मेथड ऑफ एज्युकेशन, दॅट इज युअर सक्सेस. मला आठवतं हा सब्जेक्ट हेच टीचर असताना पहिला चॅप्टर संपायला 40 लेक्चर लागली होती मला. कॅन यू इमॅजिन? तर
तुम्ही जेवढे उत्तर व्यवस्थित क्विकली देतात याचा अर्थ काय, तुम्हाला समजतं हे गृहीत धरून आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ शकतो. सो एंटायरली इट इज युअर क्रेडिट, आय मस्ट टेल यू वन्स अगेन. Roll number 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 absent. Eleven, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 absent. 21, 22, 23, 24, 25, 26. 31 absent. 54 absent. 45 absent. 49 absent is that. 50, 51, 52, 53 absent. 54, 55, 56 absent. 31 present है, ठीक है, बॉटम ला दिसते ना. एब्सेंट नंबर चेक करायचा. 10, 20, 34, 45, 49, 53 आणि 56. Shall we stop here? Yes, sir. Yes, sir. Thank you and don't be angry with me. पण सर्वांच्या फायद्यासाठी लेक्चर मध्ये डिस्टर्बन्स होऊ नये. इट इज अ पार्ट ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटी. डू यू एग्री? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.